नमस्कार. मी ज्योती गायकवाड आपल्या चॅनलवर. आज मी वांग्याची चटणी करायचं ते दाखवत आहे. एक वांगं घेतलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि वांग्याला उभ्या चिऱ्या देऊन त्यामध्ये सोललेले लसूण घातलेलं आहे. एक टॅमॅटो घेतला, त्यालासुद्धा मी चिरा पाडलेल्या आहेत आणि व्यवस्थित प्रकारे तेल लावून वांगं भाजायला ठेवलं आहे. अशा प्रकारे वांगं चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे मी आणि त्या वांग्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे वांगं भाजून त्याचे साली काढी घेतले. टॅमॅटोच्या पण साली काढलेत आणि मॅशरनी त्याला मॅश करून घेतले. एक चांगला बारीक कांदा कापून घेतलेला आहे. हे बघा, चांगलं मॅशरनी मिरची, टॅमॅटो आणि वांगं मॅश करून घेतलं आहे. कढईमध्ये एक डावळी तेल घेतलं आहे, त्यामध्ये राई जिरा घातलेला आहे. राई जिरा झाल्यानंतर तडतडल्यावर मी त्यामध्ये कांदा टाकलेला आहे. चांगला कांदा थोडासा मऊ होईपर्यंत दिलेला आहे करून त्याला आणि त्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी. आता चांगला कांदा नरम झालेला आहे, पण मी जास्तही लाल करून दिलेला नाही. तो कांदा जरा अर्धकच्चाच ठेवलेला आहे. कांदा थोडा लालसर होत आला आहे. आता त्यात चवीनुसार मीठ, जास्तही कांदा समजून द्यायचा नाही आहे, थोडासा वरती कुरकुरीत लागण्यासाठी ठेवायचं आहे. चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, गरम मसाला, लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे. हा चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. आणि हा वांग्याचं भरीत आपण कुस्करलेलं आहे, भाजलेलं वांगं ते आपण त्यात टाकायचं आहे. आता चांगला मसाला मॅश करून घेतलेला आहे मी. त्यामध्ये सगळा मसाला चांगल्या प्रकारे लागलेला आहे आणि आता मी त्याला एक वाफ देत आहे. थोडंसं पाणी घालून एक वाफ देत आहे. अशा प्रकारे सगळा मसाला व्यवस्थित मॅश करून एक वाफ देऊन
मी आता त्यात शेंगदाण्याचं कूट घालत आहे. चांगल्या प्रकारे तो शेंगदाण्याचा कूट पण त्यात मॅश करून घेतलेला आहे, मिक्स करून घेतला आणि चटणी आपली तयार झाली आहे. चला तर चटणी खाऊया. ही चटणी भाकरी, तांदळाची भाकर, ज्वारीची भाकर, नाचणीची भाकर ह्याबरोबर छान लागते. आणि आता थंडीच्या वेळेला वांगं छानपैकी आलेले असतात आणि खायला पण मजा वाटते. हे बघा, चटणी आणि भाकर. चला तर मग खायला या.